आला रे आला पुन्हा एकदा वड्यात आलो आहे गोविंदाच्या सरावाला। हा गोविंदा अष्टविनायक गोविंदा पथक आहे। प्रो गोविंदामध्ये पण याचा गेल्या वर्षी सहभाग होता, यावर्षी सहभाग आहे आणि गेल्या वर्षी याची सरावाची व्हिडिओ केली होती। यावर्षी पुन्हा आलो आहे त्यांच्या सरावाची व्हिडिओ करायला। हा गोविंदाचा व्हिडिओ आहे, दहीहंडीचा सरावाचा व्हिडिओ आहे। हा सराव पूर्णपणे पहा, चला जाऊया त्याच्या सरावाचा व्हिडिओ पाहायला। साई मंदिरात आलो आहे। आलो रे Yeah.
करता असत तर त्यांना त्या सेवा चाकरीचा इच्छित फळ देऊन त्यांच्या पदरात यश घालून तुका देवता असा महाराजा महाराजा ह्या वर्षी ते मोठ्या एका स्वप्नाच्या दिशेने स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने हे वाटचाल करतले असत तर त्यांच्या या स्वप्नपूर्ती करून त्यांच्या प्रयत्नात यश घालून त्यांच्याकडून अशी सेवा चाकरी करून त्या मंडळाचा आणि सगळ्या बालगोपाळांचा तुका बराता करून घे रे महाराजा। बोल बोल जागे वाले महाराज की बोल बजरंग बली की जय, हाथी घोड़ा पाल की इकडची पूजा करना जागे वाले महाराज की बोल बजरंग बली की जय। तुझ्या घरात नाही पाणी घागर सरावाला सुरुवात होते। गोविंदा खेळाडू आहेत आणि एक खेळाडू होते आज ते चांगल्या बँकेतही कामाला आहेत, मॅनेजर लेवलचे आहेत आणि आपल्या टॉपरसाठी त्यांच्या मदतीने एक थोडीशी मदत म्हणून हे करणार आहे। त्याचं जोरदार स्वागत करावे। राहायला मांडूला आहे यावर्षी एक संकल्प चालू केला होता। मिळून 4 मित्र आहोत। गोविंदाचा जो टॉपर असेल त्याच्या एज्युकेशनचा आम्ही पूर्ण खर्च होत असतो, जो सेकंड टॉपर असेल त्याच्या मेडिक्लेमचा पण आम्ही खर्च होतो। ही संकल्पना आम्ही 4 मित्रांनी मिळून चालू केली होती आणि ही संकल्पना आम्ही ठिकाणी चालवतोय आणि आम्हाला हे पुढे घेऊन जायचं आहे। आणि ही संकल्पना ह्याच्या पद्धतीने आली होती की जे आम्हाला आमच्या लाईफमध्ये नाही भेटत ते त्यांच्या लाईफमध्ये भेटावं, ही अशी संकल्पना आहे। आणि आम्ही कोणाकडून असं काही म्हणजे फंडिंग वगैरे नाही केले, जे काय आम्हाला बोनस येतो किंवा जो काही आम्हाला इन्सेंटिव्ह येतो त्याच्यामधून आम्ही प्रत्येकाला त्या गोष्टी देतो। सो आत्तापर्यंत जे 20 गोविंद पथक झालं होतं, आता हे 21 अजून 4 गोविंद पथकांना भेट द्यायची। सो 2 पथक, एक पथक कोल्हापूरचं आणि एक पथक सांगलीचं आहे। अजून 2 पथकांना भेट दिली तर आम्ही गोविंद पथकांना भेटलो आहे। आम्ही आमच्या लाईफमध्ये म्हणजे ज्या काही गोष्टी नाही भेटल्या तर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्या सगळ्या काही गोष्टी भेटायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचा हट्ट असतात। सो आग्रेश्वरला आम्ही सुरुवात केली होती आणि इथपर्यंत आलेलो आहे। पण 2 आहेत म्हणजे सर पण आहेत, अल्पेश पण असेल, अल्पेश पण आमच्यासोबत भेट पाडायला होतं त्याच्यासाठी। आणि ज्याच गोष्टीमध्ये आम्ही करतोय की जेणेकरून त्यांना त्यांच्या सगळ्या काही गोष्टी भेटतात। कारण लाईफमध्ये कसं असतं की इव्हन एज्युकेशनच इम्पॉर्टंट नाही आहे, त्यांच्या लाईफमध्ये जी टेक्निक असते ती पण लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे। जो कोणी 5वी ते 10वीमध्ये जो कोणी असतो, आम्हाला आमच्या लाईफमध्ये तर या टेक्निक वगैरे नाही भेटल्या, पण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्या सगळ्या काही गोष्टी भेटाव्यात त्याच्यासाठी आम्ही सगळं काही करतोय। म्हणजे त्यांना असंच नाही आहे की तुम्हाला फक्त एज्युकेशनसाठी, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जर काही कुठे जायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये कुठे स्किल्स असतील त्याच्यासाठी काही फीज असेल, सगळे काही फ्री आउट करतोय आणि
त्याच्यासाठी जे आमचं जे 4 मित्र आहोत त्याच्यातून 2 मित्र पुण्याचे आहेत, 1 मित्र कोकणातले आणि 1 मित्र मुंबईचे. आणि जो काही नियम कराल एक मंडळाच्यासाठी म्हणजे तुम्हाला जर मॅच पाहिजे असेल किंवा काही गोष्टी पाहिजे असेल त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे जे काही फंडिंग झालेले किंवा ज्या काही गोष्टी झाल्या आणि 125 वर्षासाठी ठेवले तिथे दहीहंडी समन्वय समितीचे जे कोणी आहेत तर त्यांच्याशी आम्ही बोललो की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या. आम्ही 4 मित्र आहोत, त्याच्यामध्ये कोण ॲड ऑन व्हायचे असेल तर तो बिंदास होऊ शकतो, असं काहीच नाही आहे. पण हे आम्हाला करावंसं वाटतं आणि आम्ही हे करतो. मिलिंद घोष, जरा हटके चॅनल. तुम्हाला सर्वांना प्रो गोविंदासाठी शुभेच्छा.